एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील 4 नंबर नंदीध्वजाचा नगरविसावा स्वप्नील पवार व विकास भैया भास्कर यांनी 4था नंदीध्वज होम फेरी केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सिद्धाराम मठपती, शिवानंद सावळगी, किरण इंडी, सुरेश इंडी, सुनील पाटील, आनंद देशमुख, संतोष घुगरे। सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता बुधवारी देशमुख वाड्यात योगदंडाच्या पूजनाने झाली। मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या यात्रेतील विधींची या योगदंड पूजनाने सांगता झाली। यावेळी गोड जेवण दिले गेले व उपस्थितांना हिरेहब्बू यांनी खारीक खोबऱ्याचा प्रसाद दिला। दुपारी 1च्या सुमारास उत्तर कसबा येथील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मठपती स्वामी यांनी सिद्धरामेश्वरांचा योगदंड शुक्रवार पेठेतील सोमशंकर देशमुख यांच्या वाड्यात आणला। हिरेहब्बू आल्यानंतर राजशेखर देशमुख आणि सुधीर देशमुख यांनी राजेश हब्बू, शिवशंकर हब्बू, विजयकुमार हब्बू, ओंकार हब्बू, आकाश हब्बू, अमित हब्बू, गणेश हब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली। देशमुख वाड्यात होमपूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दूधखीर, पुरणपोळी, चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, आमटी, भात असा नैवेद्य दाखविण्यात आला। त्यानंतर सोमशंकर देशमुख यांनी हब्बू परिवाराला रुमाल, लिंगवस्त्र, शेला, हार घालून मानाचा आहेर दिला। यावेळी संबळाचे स्वर गुंजत असल्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते। यावेळी सोमशंकर देशमुख, शीला देशमुख, राजशेखर देशमुख, सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, डॉक्टर किरण देशमुख, संगीता देशमुख, शिल्पा देशमुख, क्षमा देशमुख, स्नेहा देशमुख, निखिल देशमुख, अक्षता देशमुख, अनिशा देशमुख, सिद्धेश देशमुख, अभिराज देशमुख आदी उपस्थित होते। चिरेबंदीवाडा आणि पंक्ती वतनदार असणाऱ्या देशमुख घराण्याला यात्रेचा मोठा मान आहे। 4 दिवस यात्रा करून परतलेल्या सेवेकरी व मानकऱ्यांना समारोपाच्या दिवशी गोड जेवण दिले जाते, तसेच मानपानाचा आहेर दिला जातो। मानकरी हब्बू देखील यात्रा काळात नंदीध्वजांना बांधण्यात आलेल्या खारीक खोबऱ्याचे हार सुट्टे करत ते आपल्या खारीक खोबरे सर्वांना प्रसाद म्हणून देतात। हे विधी झाल्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसतात। सायंकाळी यात्रेतील वस्त्रांचे विसर्जन होत यात्रा संपल्याचे हिरेहब्बू जाहीर करतात। बस का जवळ आहे ना तुम्ही पण शिव हर हर महादेव। श्री ब्रह्मरांब समेत मल्लिकार्जुन महाराज की जय। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। श्रीमजगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। काशी विश्वनाथ महाराज की जय। अन्नपूर्णेश्वरी माता की जय। अन्नदाता सुखी भव। जत्रेची समाप्ती आहे ती देशमुख वाड्यात दर सालाप्रमाणे होती। शेवटची जे कार्यक्रम आहे ते देशमुख वाड्यात होतो। त्या आपण सर्व हब्बूरायांचे विधिवत पूजा करून योगदंडाची पूजा करून आणि प्रसाद दिलं जातं या वाड्यात आणि हे सालाप्रमाणे होत आहे आणि आज कप्पटकरी म्हणजे शेवटचा कार्यक्रम आहे। त्यानंतर सर्वांची जे भक्तगण आहेत ती आणि जे नंदीधारक वगैरे त्या संबंधातले लोक आहेत त्यांनाही प्रसाद वाटप होतो आणि समारोप होतो। काय मागणं आहे सिद्धेश्वरांची, काय साकडं घालाल? सिद्धेश्वरांना एवढंच मागणं आहे की बाबा जी परंपरा चाललेली आहे आणि भक्तगणांची यावर्षी तुम्ही बघितलात की भक्तांची संख्येमध्ये बी भरपूर वाढ होत आहे। समजा सध्याच्या आता जे एकंदरीत एक प्रदूषित जे वातावरण आहे प्रत्येक क्षेत्रात तो ते निवळून का नाही भक्तिमय आणि आनंदमय हा वातावरण राहावा आणि
जे भक्तगण आहेत त्यांची उत्कर्ष व्हावं, त्यांचं बरोबरही उत्कर्ष व्हावं, त्यांचा सर्व थरातून त्यांची उत्कर्ष व्हावं, हीच आमची सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. काय तुमचं काय मागणं आहे? हे सर्व भक्त लोकांचं सर्वांचं कल्याण व्हावं, समृद्धी प्रत्येकानं लाभावी, हीच परमेश्वर सिद्धरामेश्वर चरणी हीच आमची प्रार्थना आहे.